एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, सिमेट्रिक और स्क्यू सिमेट्रिक को और आसान बनाते हैं। हमारे पास ये भूल जाओ सब, ये इसकी वजह से हुआ क्योंकि हम वो डेफिनेशन जिस तरीके से दिया था उसको सही तरीके से इंटरप्रेट नहीं कर पा रहे थे। सीधी सी बात है, आपके पास एक स्क्वायर मैट्रिक्स है, उस स्क्वायर मैट्रिक्स को आप सिमेट्रिक कब कहोगे? तो आपका डायगोनल जो चाहे जो भी मर्जी हो, कुछ भी रहो, मान लो जैसे कुछ भी है, या फिर इसको जनरलाइज करते हैं कि A11, A22, A22, A33, ठीक है। अब यहाँ पर आपका कोई अगर नंबर है, दैट इज A12, A13, A23, A21, A22, A31, A32, तो बेटा यहाँ जो भी नंबर है उसका ऑपोजिट यहाँ रहेगा, खत्म बात। समझ रहे हो बात को? सिमेट्रिक का मतलब क्या बताया गया है? सिमेट्रिक का मतलब क्या है कि सॉरी, स्क्यू सिमेट्रिक नहीं, सिमेट्रिक का मतलब, हाँ, सिमेट्रिक का मतलब क्या है? ये दोनों सेम होंगे। सिमेट्रिक का मतलब क्या है? स्क्यू सिमेट्रिक में नेगेटिव साइन आता है। सिमेट्रिक का मतलब क्या है? ये दोनों सेम होंगे, फिर ये और ये सेम होगा और ये सेम होगा सिमेट्रिक में। तो किसी भी मैट्रिक्स का सिमेट्रिक मैट्रिक्स अगर मैं आपको पूछूं क्या होता है तो आप क्या बताएंगे? देखिए, अगर मैं यहाँ पर लिखता हूँ 1 2 3 4 5 6 7 8 9 और मैंने पूछा कि बेटा मुझे इसका सिमेट्रिक मैट्रिक्स बताइए, तो आप क्या करेंगे? इस मैट्रिक्स का अगर सिमेट्रिक मैट्रिक्स लिखना है तो कैसे लिखेंगे? डायगोनल जैसा है वैसे लिखेंगे, पहली तो बात। अब यहाँ पर बेटा यहाँ पर जो नंबर है वो कहाँ पर आएगा? यहाँ पर आएगा, और जो यहाँ पर नंबर है वो कहाँ जाएगा? यहाँ जाएगा। समझते हैं? यहाँ जो नंबर है इन दोनों में अदला बदली होगी तो ये 7 हो जाएगा, ये 3, और इन दोनों में अदला बदली हो जाएगी 8 और 6। करते सर बनाने नहीं, डायगोनल एलिमेंट एज इट इज रहेंगे और इनकी अदला बदली होगी। तो इसीलिए उन्होंने A इज इक्वल टू 80 कहा था, क्योंकि आप इस मैट्रिक्स का ट्रांसपोज लेके देखिए आपको यही दिखेगा। तो ए अरे नहीं कळत रे, लक्ष देते का? हे मार्ग करा अटेंडन्स कळतंय का तुम्हाला? चला आता मी एखादा पुन्हा तरी विचारतो, तुम्हाला याचं सिमेट्रिक मॅट्रिक्स सांगायचं। मला याचं सिमेट्रिक मॅट्रिक्स सांगायचं नरोडे। 7 पाहिल्यानंतर ती पहिली रो सांग। पहिली रो 7 2 -7 आणि 3 5 3 9 -9 6 9। चल आलं म्हणजे सगळ्या लक्षात, ठीक आहे। सिमेट्रिक मॅट्रिक्स लिहिला आता स्क्यू सिमेट्रिकचं काय म्हणणे? समजा ह्या मॅट्रिक्सचा मला स्क्यू सिमेट्रिक लिहायचं आहे, ह्या मॅट्रिक्सचा स्क्यू सिमेट्रिक लिहायचं आहे, तर डायगोनल सगळे 0 होऊन जाते। काय होतं ते सांगते मी, कशा पद्धतीने डिफाइन केलं त्याला। डायगोनल सगळे 0 होऊन जाते आणि इथं जो एलिमेंट दिलेला आहे ह्या दोघांच्या मध्ये काय होणार आहे? इंटरचेंज। सर परत नाही होणार ते इंटरचेंज, आधीच ते ट्रान्सफर झाले, इंटरचेंज नाही होणार, ते तसेच राहतील। आपण काय करतोय? एक मिनिट थांबा, आपण काय करतोय? या मॅट्रिक्सचं काय करतोय? स्क्यू सिमेट्रिक फाइंड आउट करतोय, बरोबर आहे। स्क्यू सिमेट्रिक मध्ये काय होणार आहे की तुमच्याजवळ ऍक्च्युअली मध्ये जो तुम्हाला मॅट्रिक्स दिलेला असणार आहे तो अशा पद्धतीचा असणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही स्क्यू सिमेट्रिक लिहित असताना हा तुमचा ए आहे जे आहे आणि हा तुमचा काय आहे? हा याच्या जागेवर जाणार पण साइन चेंज करून जाणार आणि हा याच्या जागेवर चालला जाणार। अरे नाही नहीं सर, वो 2
कौन सा? हाँ म्हणजे हा मॅट्रिक्स घेऊ नाही शकत आपण स्क्यू सिमेट्रिक साठी. हे मॅट्रिक्स नाही द्या. चला स्क्यू सिमेट्रिकचं असं नाही उदाहरण. स्क्यू सिमेट्रिकचं तुम्हाला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स कसा असतो तो डायरेक्ट काढून दाखवतो. स्क्यू सिमेट्रिक कसा असतो तर 0 0 0 इथं ए असेल तर इथं मायनस ए असणार, इथं बी असेल तर इथं मायनस बी असणार, इथं सी असेल तर इथं मायनस सी असणार. म्हणजे नॉन डायगोनल एलिमेंट्स एकमेकांच्या ऑपोजिट असतात. ते पण कशामध्ये तर A12 A21 A13 A31 सोबत आणि A23 A32 सोबत. लक्षात आलं? मग हा 0 कसा होतो तर A11 हे पण त्यांनी कसं डिफाइन केले Aij इक्वल असायला पाहिजे मायनस Aj सोबत. कळते का? नेगेटिव्ह मध्ये इक्वल पाहिजे. मग हे कधी शक्य आहे म्हणजे हे तुम्ही लिहिलं पण जिथं I आणि J सेम आहे तिथं काय होणार आहे? तिथं काय होणार आहे A11 इज इक्वल टू मायनस A11. म्हणजे हे A11 ला लेफ्टला घेऊन गेलं तर 2 टाइम्स A11 इज इक्वल टू 0 म्हणजे A11 काय होते 0. म्हणून डायगोनल एलिमेंट सगळे 0 होऊन जातात. कळतंय का? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स त्या मॅट्रिक्सला म्हणतात की ज्या मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट 0 असतात आणि जे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये Aij इक्वल्स टू मायनस Aj असतं. म्हणजे इथलचं एलिमेंट 2 असेल तिथं मायनस 2 असतं, इथं 3 असेल तर मायनस 3 असतं, 5 असेल तर मायनस 5 असतं. लक्षात येतंय? जे काही दिलं असतं ते विपरीत असतं. कळतंय का? आलं लक्षात? ठीक आहे. मग स्क्यू सिमेट्रिक जर मॅट्रिक्स असेल तर त्याच्यामध्ये ऍक्च्युअली A इज इक्वल टू 80 होतं. एखादा मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे, दिलेल्या मॅट्रिक्सचा सिमेट्रिक नाही लिहायचं, एखादा मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे आणि त्याचा जर तुम्ही ट्रान्सपोज घेतला तर A इज इक्वल टू 80 येते. मी काय बोललो? दिलेल्या मॅट्रिक्सचा सिमेट्रिक नाही लिहायचं, एखादा मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे आणि तो सिमेट्रिक आहे कसं कळणार आहे तुम्हाला? सिमेट्रिक आहे कसं कळणार आहे? आता हा मॅट्रिक्स दिलेला आहे तर ह्या मॅट्रिक्सचा सिमेट्रिक मॅट्रिक्स कसं कळणार तुम्हाला? इंटरचेंज झाल्याच्या नंतर. आणि स्क्यू सिमेट्रिक कसं कळणार आहे? स्क्यू सिमेट्रिकची ठेवण अशी असते. येतं लक्षात? डायगोनल एलिमेंट 0 असते. बघू पुढे जिथे येईल तिथं त्याचा आणखी समजून घेऊ काय कशा अनुषंगाने त्यानुसार. ठीक आहे. हे झाले टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. हे आपण काय बघितले? टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. हे जर टाइप्स ऑफ मॅट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवले तर याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला स्क्वेअर मॅट्रिक्स सोबत डील करायचं जास्त करून. ठीक आहे. सगळे स्क्वेअर मॅट्रिक्स असेल ज्याच्यासोबत आपल्याला डील करायचं. आता काही बेसिक ऑपरेशन मॅथ्स ते प्रत्येक सिमेट्रिकचं स्क्यू सिमेट्रिक निघाल का? प्रत्येक सिमेट्रिकचं म्हणजे मस्ट आहे का ते की त्याचं स्क्यू सिमेट्रिक निघालं? नाही म्हणजे काय प्रत्येक सिमेट्रिकचं सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक दोन्ही वेगळे आहेत. ठीक आहे. सिमेट्रिक मध्ये डायगोनल एलिमेंट जशाल तसे राहतात आणि नॉन डायगोनल एलिमेंटची पोझिशन चेंज होते. कळतंय का? Aij इज इक्वल टू Aj होते. लक्षात येते? बरं. मग दोन मॅट्रिक्सचं ऍडिशन कसं करतात रे? ऍडिशन आणि सबट्रॅक्शन एकसारखंच असतं मॅट्रिक्स. सगळ्यात पहिली गोष्ट दोन मॅट्रिक्सचं ऍडिशन होण्यासाठी दोन्हीची पण ऑर्डर सेम असणं आवश्यक असतं. म्हणजे एक 2/3 असेल तर दुसरा पण 2/3च पाहिजे. लक्षात येते का? एखादा 3/5 असेल तर दुसरा पण 3/5 पाहिजे, 3/4 चालणार नाही. तरच ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन पॉसिबल आहे. समजा माझ्याकडे दोन मॅट्रिक्स आहे 1 2 3 5 6 7 आणि दुसरा मॅट्रिक्स आहे 7 5 3 9 असं. ही ऍडिशन शक्य नाही. मग ह्या ऍडिशनसाठी काय पाहिजे तुम्हाला? मग ऍडिशन कशी होईल? त्या पोझिशनवरचा एलिमेंट त्यानुसार ऍड होईल. ऍड करताय 1 + 7 2 + 3 - 2 5 + 6 + 7 - 2 सिम्प्लिफाय करायचं लिहायचं. काय येईल आन्सर? 8 7 1 8 50. इथं ऍडिशनची जागी सबट्रॅक्शन असतं. 1 - 7 समजा 1
हे 3 मायनस ऑफ -2 म्हणजे 3 + 2 कळते लक्षात येईल. ॲडिशन सबट्रॅक्शन एक सारखंच असतं. फक्त काय आवश्यक आहे काय आवश्यक आहे 2/2 दोघांमध्ये नंबर ऑफ रोज सेम पाहिजे तरच ॲडिशन सबट्रॅक्शन पॉसिबल आहे. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन सगळ्यात महत्त्वाचं मल्टिप्लिकेशन आहे. बऱ्याच जणांना हे कळत नाही त्याच्यामुळे मल्टिप्लिकेशन नीट समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की कुठल्याही तुम्हाला वाटलं की कुठल्याही दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचे तर ते शक्य नाही. लक्षात येते का. तुम्हाला कोणतेही दोन मॅट्रिक्स दिले तर त्याचं मल्टिप्लिकेशन शक्य आहे का नाही शक्य. मग कोणत्या पद्धतीच्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन शक्य आहे हे तुम्हाला कसं कळतं. तर लक्षात घ्या की तुमच्याकडे एक मॅट्रिक्स दिलेला आहे तो आहे m/n बरोबर आहे आणि दुसरा मॅट्रिक्स आहे n/r. तर अशा दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल असते. ठीक आहे. एक m/n दुसरं n/r. मी का म्हणतोय पॉसिबल आहे कारण इकडे लक्षात घ्या पहिल्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज जर सेम असतील तर आणि तरच त्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल असते. कळतंय का. झोपता तरी काही जण अक्षरशः झोपतात. ह्या मॅट्रिक्सचा काय आहे ऍड्रेस m/n. याचा काय आहे n/r. याचे नंबर ऑफ कॉलम्स तुम्हाला तुम्हाला a * b काढायचं आहे ना. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहे. आता तुम्ही a * b लिहिताय ना काय a * b लिहिताय ना मग पहिल्या नंबरला कोण आहे a त्याचे कोण येणार नंबर ऑफ कॉलम आणि याचे काय येणार नंबर ऑफ रोज सेम असेल तर यांचं a * b पॉसिबल आहे आणि त्या a * b जे काय मॅट्रिक्स येणार आहे त्याचा ऍड्रेस राहील m/r. त्याच्यामध्ये m रोज आणि r कॉलम्स असतील. लक्षात येते का. पण जर तुम्हाला b क्रॉस a काढायचा असेल तर हे पॉसिबल आहे का नाही. कारण b क्रॉस a काढताना इथं b चा ऍड्रेस आहे n/r आणि याचा ऍड्रेस आहे m/n. क्या ये दोनों सेम है नहीं. तो पहली तो बात याद रखिए कि मैट्रिक्स में मल्टीप्लिकेशन जो होता है वो नॉन कॉम्यूटेटिव होता है. कॉम्यूटेटिव होता है क्या नहीं होते का. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन काय असतं नॉन कॉम्यूटेटिव्ह असतं. कॉम्यूटेटिव्ह असतं का नाही. जसं आपल्या नंबर्स मध्ये 2 * 3 = 3 * 2 असतं तसं मॅट्रिक्स मध्ये a मॅट्रिक्स * b मॅट्रिक्स इज नॉट इक्वल टू b मॅट्रिक्स * a मॅट्रिक्स. कळतंय का. त्याचं कारण काय आहे हे बघा दोन्ही स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर ते पॉसिबल होऊ शकतं. समजा मी a घेतलेला आहे 3/3 आणि b पण घेतलेला आहे 3/3. दोन्ही 3/3 मॅट्रिक्स घेतलेले तर इथं काय होणार आहे हे सेम आहे आणि तुम्ही उलट बी लिहिलं तरी बी सेमच राहणार. कळतंय का. पण जर एक लक्षात घ्या मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये दोघांच्या ऑर्डर सेम असणं गरजेचं आहे. फक्त काय सेम असावं लागते तुम्ही जर a * b करताय तर a चा नंबर ऑफ कॉलम मस्ट बी सेम टू b चा नंबर ऑफ रोज. कळतंय का. एवढं सेम असणार. जसं समजा तुम्ही a घेतला 3/2 आणि b घेतला 2/2 चालतं का कारण हे सेम आहे. पण जो a * b येणार आहे त्याचा ऍड्रेस काय राहणार आहे 3/2. यालाच पहिले लिहायचं यालाच नंतर लिहायचं. कळतंय का. मग ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. हे कळणं आवश्यक आहे. कळलंय का सांगा मला. कळतंय का. मग आता मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करतात हे लक्षात घ्या. ए मॅट्रिक्स आहे माझ्याजवळ याचा ऍड्रेस किती आहे 2/3. म्हणजे मला बी मॅट्रिक्स जर याच्यातून मल्टिप्लाय होणार घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये रो किती घ्यावे लागते मला 3/3 कमीत कमी 3 रोज घ्यावे लागतात. कॉलम किती बी घे 1 घे 2 घे 4 घे 10 आपण घेऊया 3/3. हो ठीक आहे झालं 3/3. आता मला सांगा ए तुमच्याजवळ काय 2/3 हे सेम आहे सेम आहे. मग ए क्रॉस बी चं काय असेल ऍड्रेस 2/3
2/3 2/3 A क्रॉस B म्हणजे A इंटू B काय असतं 2/3 2 म्हणजे काय 2 रो आणि कॉलम किती 3 ठीक आहे म्हणजे हे काय झालं 2/3 झालं म्हणजे एलिमेंट काय करायचं तुमच्याकडे A11 A12 A12 A21 A22 A23 तुमचं जे मल्टिप्लिकेशन येणार ते 2/3 असणार मान्य आहे एवढं मग आता A11 पोझिशन वरचा नंबर काढायचा आहे तर कसा काढणार लक्षात घ्या A11 चा कसा काढणार तर A11 च्या पोझिशनवर येणारा नंबर काढण्यासाठी पहिल्या मॅट्रिक्सची पहिली रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम यांच्या एलिमेंट बाय एलिमेंट मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन करायचं कसं हे बघा A11 काढतोय ना पहिल्या मॅट्रिक्सचा पहिला रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम 1 into 1 करणार 1 into 1 पल्स 2 into 2 पल्स 3 into 3 आलं लक्षात आता मला सांगा हे 1 2 काढायचे तर हे काय रिप्रेझेंट करते पहिल्या मॅट्रिक्सची काय घ्यायची पहिली रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सची काय घ्यायची दुसरा कॉलम तर ते A12 मध्ये A12 काढण्यासाठी काय करणार तुम्ही 1 into 2 1 into 2 2 into 1 plus 2 into 1 3 into 2 मान्य यस A into B येणार आहे आपल्याला कळले 2 into 2/3 येणार आहे बरोबर आहे हां मग A11 कसं काढणार A11 मध्ये काय फर्स्ट रो फर्स्ट कॉलम त्यांचं एलिमेंट बाय एलिमेंट मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन 1 into 1 1 प्लस 2 into 2 प्लस 3 into 3 मान्य A12 इथं एलिमेंट काय पोझिशन A12 1 2 A12 1 2 yes 1 into 1 plus 2 into 1 plus 3 into 1 into 1 into 2 sorry 1 into 2 1 into 2 2 into 1 3 into 2 आता तिसरं 1 into 3 1 into 3 2 into 2 into 2 into 2 plus 3 into 1 मान्य आता A21 A21 म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचा सेकंड रो फर्स्ट कॉलम सांगा 2 into 1 2 into 1 पल्स 2 into 2 6 2 into 3 2 into 1 झालं ना 3 into 2 हेच कन्फ्युजन होतं 4 into 3 तिसरा एलिमेंट इथलचा तिसरा एलिमेंट 4 into 3 परत सेकंड रो सेकंड कॉलम 2 into 2 into 2 3 into 1 4 into 1 बरोबर बोलले आपण कपडे 2 into 3 बरोबर बोलले आता घबरा आहे 2 into 3 पहिल्यांदा बोललो मला त्यांच्या फ्लॅट काय नाही बरोबर नाही बरोबर 1 plus 4 5 plus 2 plus 2 4 4 plus 6 10 3 plus 4 7 7 plus 3 10 2 plus 6 8 20 20 4 7 15 6 and 6 12 16 आलं लक्षात 2/3 हे आलं तुमचं A क्रॉस B कळते दोन गोष्टी लक्षात आल्या का तुम्हाला दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचे तर A into B करत असाल तर A चा ऍड्रेस बघा त्याचे नंबर ऑफ कॉलम्स मॅच झाले पाहिजे दुसऱ्याच्या A into B काढताय ना हो सर मग A चा नंबर ऑफ कॉलम मस्ट बी इक्वल टू B चे नंबर ऑफ रोज आणि येणाऱ्याचं काय राहणार ह्याच्या नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम सर हो, सर. शेवटीला 4 into 1 आहे ना बरोबर 1 into 1 तुला ते 1 into 1 लक्षात येते का मग आता एक क्वेश्चन मी देतो ते करून पाहायचं हा? कोणतं मल्टिप्लिकेशन हे का काय करायचं आपल्याला एक लक्षात घ्या बघा तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही इथलचं एलिमेंट फाइंड आउट करताय
हा एलिमेंट कसा आहे A11 आहे. मग याला समजायचं पहिल्या मॅट्रिक्सचं पहिली रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम. कळते? हा मग हा आणि हे असं मग एलिमेंट बाय एलिमेंट मल्टिप्लिकेशन करायचं. याचं इकडच्या पहिल्याशी इकडे दुसऱ्याची तिसऱ्याशी आपापसात मल्टिप्लिकेशन त्यांचे ऍडिशन. आता तुला हे 1 2 काढायचं काय करणार पहिल्या मॅट्रिक्सची पहिलीच रो आणि दुसऱ्याची सेकंड आणि काय करणार मग एलिमेंट बाय एलिमेंट 1 × 2 2 × 1 3 × 2 त्यांचं आपापसात ऍडिशन. परत हे काय काढायचं 1 3 पहिल्या मॅट्रिक्सचा पहिला रो दुसऱ्याचा कॉलम 1 × 3 परत 2 × 2 आणि 3 × 1. आलं लक्षात? इथं काय केलं A21 आहे. A21 पोझिशन आहे ना 2 म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सची सेकंड रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम 2 × 1 3 × 2 4 × 2 त्यांचं ऍडिशन असं. मग आता हे करून दाखव सगळ्यांना करायचं. खोसे नहीं हो गया खोसे कहीं नहीं होगा खोसे कहीं बात कर रहे हो ना भाई किती सिंपल आहे खोसे खोसे का आज करते हैं 2/3 है ना 3/1 है ये सेम है येणार मॅट्रिक्स 2/1 चा असा येणार मॅट्रिक्स लय छोटा असणार आहे. हे धरे मी विघ्नेश्वर आहे इधर दूध असते विघ्न झालेलो ना. हा बेटा लक्ष द्या एवढं तुम्हाला आवश्यक होतं 11चं समज. ठीक आहे आता आपण 12चा सिलेबस स्टार्ट करतोय ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. पण आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडनं दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करणार आहे. त्यामुळे तो फाइंड आउट करण्याच्या पहिले तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन काय असतं ते कळणं आवश्यक. ठीक आहे तर इथून पुढं 12चा सिलेबस स्टार्ट होतोय. प्रत्येक गोष्ट समजून घ्या. नाही कळली तिथंच विचारा. मनात प्रश्न तसेच राहू देऊ नका. त्या प्रश्नांचं गठुडं तयार होईल. तेच गठुडं तुम्हाला रोज दनादन हानीत जाईल. कळतंय का? त्याच्यामुळं जे काही प्रश्न निर्माण होत आहेत ते प्रश्न विचारण्याचं काम करा. आता आपल्याला मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा आहे. तत्पूर्वी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ज्याच्यामध्ये एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण आता समजून घेणार आहे. जर पुढचं कळायचं असेल तर एक मॅट्रिक्स आपल्याकडे आहे. ठीक आहे एक मॅट्रिक्स मी घेतला 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे या मॅट्रिक्स साठी काय चालू रे तुमचं कव्हर झालं सर ते जरा काही करते बेटा इसके बारे में आप ये समझते हो इसको रो 1 रो 2 रो 3 कहते हैं. और क्योंकि ये रो 1 है तो R सफिक्स 1 लिख रहे हैं हम लोग. ये रो 2 है तो R सफिक्स 2 लिख रहे हैं. रो 3 ये क्या है बेटा C1 C2 C3. अब अगर मैं मान लो अगर मैं लिखता हूँ R1 और 2 एरो लिख देता हूँ और ऐसे लिखता हूँ इसका मतलब क्या समझ
इसका मतलब है कि R1 चेंजेस विथ R3, R1 और R3 अपनी जगह बदल रहे हैं। रहू दे, शांतचित रहू दे। R1 और R3 क्या कर रहे हैं? अपनी जगह बदल रहे हैं। R1 की जगह R3 जाएगा, R3 की जगह R1 जाएगा। ध्यान दो बच्चों। तो अगर मैं A मैट्रिक्स लिखने के बाद अगर मैं ये लिखता हूँ, तो इसके बाद जो मैं मैट्रिक्स लिखने जा रहा हूँ वो दिए गए मैट्रिक्स का इक्विवेलेंट मैट्रिक्स है, नॉट इक्वल। समझिए बात को। तो इक्विवेलेंट है, इसलिए मैं ये वाला डिजाइन लिख रहा हूँ कि भैया ये मैट्रिक्स दिया था, अब इसके बाद मैं इक्वल साइन नहीं लिख रहा, क्योंकि अब जो मैं करने जा रहा हूँ उसके बाद मुझे दिए गए मैट्रिक्स का इक्विवेलेंट मैट्रिक्स ऑब्टेन करना है। और वो इक्विवेलेंट मैट्रिक्स क्या है बेटा? 1 2 3 की जगह क्या लिखेंगे हम? 7 8 9 4 5 6 जैसे कि तैसा, और 1 2 मान्य। तुम्हाला गरज पडू शकते रो इंटरचेंज करण्याची, कळते का? तुम्हाला गरज पडू शकते रोला इंटरचेंज करण्याची, तर ते जे काही तुम्हाला इंटरचेंज करायचंय तर तुम्ही अशा भाषेत करू शकता। त्याच्यानंतर आणखी एक लँग्वेज वापरली जाते ज्याच्यामध्ये R13 लिहिलं जातं नुसतं, पण ही घाणेरडी लँग्वेज आहे, याच्यामध्ये क्लिअर कट बोध होत नाही। याच्यामध्ये कसं बोध होतो की बाणा काय सांगितले, मी तुझ्या जागेवर तू माझ्या जागेवर, पण ह्याच्यामध्ये कळतं का की 1 आणि 3 ची रिप्लेसमेंट, पण काही जण हा पण सिम्बॉल वापरू शकतात। जेव्हा R13 लिहिलेलं असतं, जेव्हा R13 लिहिलेलं असतं त्यावेळेस तुम्हाला हे समजणं आवश्यक आहे की 1 च्या जागेवर 3 घ्यायचं आणि 3 च्या जागेवर 1 घ्यायचं आहे, पण आपण हा सिम्बॉल थ्रूआउट स्टडीज वापरणार नाही मॅट्रिक्समध्ये, त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं। मी सरळ सरळ ज्या कोणत्या 2 रो मध्ये मला चेंजेस करायचे त्याचा मी सरळ सरळ असं चेंज करणार। मग ज्यावेळेस मी अशा पद्धतीचं दिलेल्या मॅट्रिक्स वरती काहीतरी केलं ऑपरेशन, तर याला म्हणतात रोचं मी ट्रान्सफॉर्मेशन केलं। का? कारण माझी नीड होती की मला पहिल्या पोझिशनच्या जागेवर तिसरा रो पाहिजे होता, तिसऱ्या जागी पहिला, मी तो केला। आता एखाद्याला काय वाटलं की हे केल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्या रोला 2 न मल्टिप्लाय करायचं, दुसऱ्या रोला 2 या नंबरनं मल्टिप्लाय करायचे, आणि तो मल्टिप्लाय केल्यानंतर जो भेटणार आहे त्याला पहिल्या रो मध्ये ऍड करायचंय, आणि हे मला पहिल्या रोच्या जागेवर लिहायचंय। मी काय लिहिणार? मला चेंज कोणामध्ये करायचं आहे? R1 मध्ये करायचं आहे। कसा करायचा आहे? R1 चेंजेस टू, मी बांध दाखवणार। R1 चेंजेस टू कसा चेंज होतोय R1? तर मी R1 मध्ये 2R2 ऍड करणार आहे, कळतंय का? R1 मध्ये मी काय करणार आहे? 2R2 ऍड करणार। आता मी काय रोची अंदाजी करतोय का? नाही, मी R1 मध्ये चेंजेस आणतोय। कसे आणतोय? तर मी R1 मध्ये 2R2 ला ऍड करतोय। मग जो इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स भेटणार आहे तो कसा भेटणार आहे? या दोघांमध्ये चेंज होणार आहे का ते? नाही, मी त्याला जशात तसं लिहिणार, 4 5 6 जशात तसं, 1 2 3 जशात तसं। आता इथंच एलिमेंट मला लिहायचं आहे R1 मधला, कसं लिहिणार मी? R1 प्लस 7 प्लस 2 टाइम्स R2 मध्ये कोण होतं? 4, याच्यासोबत 4च आहे ना, मग 2 × 4 ओके। परत इथं R1 म्हणजे 8 प्लस 2 टाइम्स R2 म्हणजे 5, 2 × 5 असं। त्याच्यानंतर R1 9 प्लस 2 × 6, म्हणजेच याच्या इक्वल मॅट्रिक्स काय होणार? आता मी इक्वलचं साइन का देतो? कारण ह्यालाच मी लिहितोय परत, याचा इक्विव्हॅलेंट नाही लिहितो, यालाच मी परत लिहितो। ह्याच्यानंतर परत काही चेंज करायचं असेल तर इक्विव्हॅलेंट लिहितो। म्हणजे काय झालं हे? 15, 5 दुनी 10 8 18, 4 दुनी 12 9 21, बाकीच्या शब्द कसे येते लक्षात? म्हणजे इन शॉर्ट तुम्ही काय करू शकता? एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुम्ही एकमेकांसोबत रो बदलू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे ते एखाद्या रो मधून दुसरा रो तुम्ही सबट्रॅक्ट करू शकता, पण त्याला लिहायचंय कुठं ते तुम्हाला मेन्शन करावं लागेल। जसं आता जे आलेले त्याच्यामध्ये तुम्हाला R3 ला चेंज करायचं, कसं? R3 चेंजेस टू R3 मायनस R1, तुम्हाला R3 मधून R1 ला संपवायचं, कळतंय का? आणि ते R3 च्या जागेवर लिहायचे। चेंज कोणामध्ये करता? R3 मध्ये, मग तो पहिले मेन्शन करा। आणि कसा चेंज होणार आहे? R3 मायनस R1 असा। एखाद्याला वाटलं R3 मायनस 2R1 करायचं, कर, कळतंय का? हो सर। तुम्ही एखाद्या रोला एखाद्या नंबरला मल्टिप्लाय करून लिहू शकता,
त्यावेळेस तुम्हाला काय समजा तुम्हाला नुसतं मल्टिप्लाय करायचं तुम्ही काय देणार R2 चेंजेस टू 2 टाइम्स R2 म्हणजे R2 ला तुम्ही बदलताय कसं 2 न मल्टिप्लाय करा येते लक्षात जसं रो ट्रान्सफॉर्मेशन बद्दल मी बोललोय तसं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन बद्दल पण आहे तुम्हाला हा मॅट्रिक्स दिलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही C1 चेंजेस विथ C3 लिहिलं तर याचा अर्थ काय होतो जो मॅट्रिक्स भेटणार आहे C1 च्या जागी कुणाला घेताय तुम्ही C3 ला कॉलम 1 च्या जागी कॉलम 3 घेतायत ना कॉलम 3 काय 3 6 9 2 5 8 जशाल तसा कारण चेंज फक्त 1 आणि 3 मध्ये गेलो बरेच जण आता समजा मी लिहिलं C1 + 2 C2 तर ऍक्च्युअल मध्ये याचा अर्थ काय असतो की मी C1 मध्ये चेंज करतोय C1 ला चेंज करतोय कसं तर C1 मध्ये मी 2 C2 ऍड करतोय कळतंय का बरेच जण असं नाही लिहितात असं लिहितात पण मी असं नाही लिहित कोण चेंज होतं मी पहिले ते मेन्शन करतो कसं चेंज होतं ते मेन्शन करतो याच्यामध्ये क्लिअर कट अंडरस्टँडिंग येतं लक्षात कळतंय मग कसं करणार या दोघांमध्ये काही चेंज होणार आहे का नाही हे दोघं जसं तसं लिहिलं पण कॉलम 1 मध्ये काय चेंज करायचं आहे तर C1 मध्ये 2 टाइम्स C2 ऍड करा 2 टाइम्स C2 म्हणजे 2 टाइम्स 2 म्हणजे 4 4 3 मध्ये ऍड केलं 7 2 टाइम्स 5 म्हणजे 10 10 + 6 16 16 + 9 24 आलं लक्षात कळलं ह्या हां ये इक्विवेलेंट होगा वेरी गुड ये इक्विवेलेंट होगा अब बात समझिए कि ये जो रो और कॉलम ट्रांसफॉर्मेशन है ये क्या बैठे बैठे काम नहीं इसलिए कुछ भी करेंगे क्या नहीं बैठे बैठे काम नहीं है इसलिए क्या बहुत काम है बहुत ज़्यादा काम है सबसे मेन तो खाना खाने का होता है फिर सांस लेनी होती है और फिर टाइम मिला तो पढ़ाई करनी होती है टच मत करो उसका भी कॉन्सेंट्रेशन बेकार कर उसको तो बहाना चाहिए तो नालायक है पहले से तो बेटा ऐसा है ये जो एलिमेंट्री रो और कॉलम ट्रांसफॉर्मेशन हमने देखा है इसका यूज करना है किसके लिए हमें जिस तरीके का मैट्रिक्स लाना है उसको रिड्यूस करने के जसं सिंपल 2x2 चा मॅट्रिक्स देतो तुम्हाला मी काहीतरी कामगिरी सोपवतो बघा तुम्हाला लय मजा येईल इतकी मजा येईल तुम्हाला मी काय सांगतो मजा येईल तुम्ही जास्त मजा येईल समजा आता समजून घ्या एक मॅट्रिक्स दिला 4 3 1 2 और मैं तुम्हारा म्हणलं कि देखो भैया रो ट्रांसफॉर्मेशन का इस्तेमाल करके इस मैट्रिक्स को आइडेंटिटी मैट्रिक्स में कन्वर्ट कीजिए सही है क्या बोला मैंने रो ट्रांसफॉर्मेशन का यूज करके इसको आइडेंटिटी मैट्रिक्स में कन्वर्ट कीजिए आपको तो पता है आइडेंटिटी मैट्रिक्स क्या होता है डायगोनल में 1 1 होता है ये 0 0 होते हैं मतलब आपको इसको क्या बनाना है आइडेंटिटी आप जब देखो 2x2 का मैट्रिक्स है और उसको अगर आप आइडेंटिटी मैट्रिक्स बनाना चाहते हो बाय यूजिंग रो ट्रांसफॉर्मेशन तो उसका एक एल्गोरिथम होता है सबसे पहले आप A11 पोजीशन के नंबर को 1 बनाइए फिर उसके रो में आने वाले तो अच्छा आप रो ट्रांसफॉर्मेशन यूज करें तो उसके कॉलम में आने वाले को 0 बनाइए तो ये कौन है उसके कॉलम में आने वाला A21 फिर उसको 0 बनाइए फिर वो खत्म हो गया फिर नेक्स्ट इसको आप A22 को 1 बनाइए फिर A22 के कॉलम में आने वाले को A12 को 0 बनाइए हम ये एल्गोरिथम ये इसके बारे में डिटेल में बात करने वाला हूँ अभी सिर्फ एग्जांपल के लिए अब मुझे इसको यूनिट आइडेंटिटी मैट्रिक्स बनाना है तो इसको मुझे 1 1 1 मुझे इसको क्या करना है 1 बनाना है अब एक तरीका है कि मैं पूरे रो को डिवाइड बाय 4 करूँ या फिर पूरे कॉलम को डिवाइड बाय 4 करूँ और उससे भी आसान तरीका मुझे क्या दिख रहा है कि मैं रो 1 और रो 2 को इंटरचेंज कर दूँ क्योंकि यहाँ ऑलरेडी 1 है तो मैं अगर यहाँ पर R1 चेंजेस विद R2 कर देता हूँ तो रो 2 चला जाएगा रो 1 की जगह रो 1 चला जाएगा रो 2 की जगह अपने आप मुझे 1 मिल गया अब मेरा टारगेट क्या है यहाँ मुझे 0 लाना है यहाँ मुझे 0 लाना है अब मैं सिर्फ इस पोजीशन पे ध्यान दे रहा हूँ यहाँ मुझे 0 लाने तो मैं कैसे ला सकता हूँ डिवाइड बाय देखो चेंज कौन से रो में करना है नालायक 0 का डिवाइड बाय माइनस डिवाइडेड बाय 4 कैसे है समझिए बात को आप किसी भी रो में कोई नंबर ऐड या सब्ट्रैक्ट नहीं कर सकते आप मल्टीप्लाई कर सकते हो उसको इनटू 0 रो में कोई भी रो में सेपरेटली कोई नंबर ऐड या सब्ट्रैक्ट नहीं कर सकते रो को ऐड या सब्ट्रैक्ट कर सकते हो रो के नंबर्स को नहीं
तो किसी मैट्रिक्स को आप किसी नंबर से मल्टीप्लाई कर सकते हो, किसी पर्टिकुलर रो को या पूरे मैट्रिक्स को, लेकिन ऐड या सब्ट्रैक्ट नहीं कर सकते। इसलिए यहाँ 0 लाना है तो R2 - 4 करते हैं, ऐसा नहीं होगा। क्या सोचना पड़ेगा आपको कि मुझे चेंज पूरे R2 में लाना पड़ेगा। तो पूरा देखो इसमें चेंज करना है तो ये भी अपने आप हो गई, क्योंकि ये उसके ऊपर बैठा हुआ है, उस डाली के ऊपर बैठा हुआ है। तो अगर मैं इसको घुमाऊंगा तो ये भी घूमेगा ही अपने आप। तो R2 में चेंज करना है तो R2 चेंजेस टू ए मूर्ख। और R2 में कैसे चेंज लाएंगे आप? R2 माइनस R2 में से सब्ट्रैक्ट करेंगे R1 को, लेकिन R1 को सब्ट्रैक्ट करेंगे तो 4 - 1 3 बन जाएगा। तो 4 टाइम्स R1 को करते हैं ना। समझ रहे हो बात को? तो इसका फिर इक्विवेलेंट क्या आएगा? चेंज कौन होने वाला है? R2। तो R1 जैसा था वैसे लिख दो पहले। तो R1 में चेंज कैसे ला रहे हो? R2 में चेंज कैसे ला रहे हो? तो R2 में से 4 टाइम्स R1 सब्ट्रैक्ट करो, मतलब 4 में से 4 टाइम्स R1 सब्ट्रैक्ट होगा, 4 - 4। 3 में से 4 टाइम्स R1 सब्ट्रैक्ट होगा, जैसे 8, 4 to 8 सब्ट्रैक्ट होगा कि नहीं? तो आपको क्या मिलेगा? 1 2 0 और -5। अब टारगेट है इसको 1 बनाना। तो क्या करेंगे? R2 को डिवाइड करेंगे -5 से, ठीक है? तो चेंज क्या होगा? R2 चेंजेस टू -1/5 R2 -1/5 से मल्टीप्लाई करते हैं पूरे R2 को। तो इसमें तो कुछ नहीं हो सकता, ये 0 ही रहेगा, इसीलिए एल्गोरिथम दिया। इसी स्टेप से नहीं तो पहले जिनको 1 और 0 बनाए वो कुछ और बन रहे, मालूम पड़ रहा है बाकियों को बनाने के चक्कर में, है ना? वो फिर से कुछ और बन रहे हैं, फिर वही करते रहेंगे क्या जिंदगी भर? इसको पहले 1 बनाया, फिर इसको 0, फिर उसको 1 बना रहे, तो ये कुछ और बन रहा है। उसको हम लोग ऐड बाय नहीं करते। हाँ बेटा, क्या 5 ऐड इसको +5 करना है, हमें 1 लाना है बेटा, हां 1 लाना है, 1 लाइन 1 लाना है, 1 लाना है भाई, 1 लाना है। +5 क्या तो उधर भी +5 और दूसरी बात प्लस नहीं कर सकते। अरे पहली तो बात ये है कि मैंने अभी बताया कि हम ऐड नहीं कर सकते भैया, नंबर को ऐड या सब्ट्रैक्ट नहीं कर सकते भैया, रो या कॉलम में भैया। डिवाइड बाय डिवाइड करो, मल्टीप्लाई करो, वो मल्टीप्लिकेशन का एक ग्रुप होता है डिवीजन। मैंने -1/5 से मल्टीप्लाई किया। तो आप पूरे रो को मल्टीप्लाई डिवाइड कर सकते हो किसी नंबर से, लेकिन कोई नंबर आप ऐड या सब्ट्रैक्ट नहीं कर सकते उस रो के अंदर। समझ रहे हो? हां सर। तो -1/5 से R2 को आपने मल्टीप्लाई किया, तो चेंज तो R1 में होने वाला नहीं है, तो वैसे रहेगा, और R2 क्या हो जाएगा? 0, और यहाँ आएगा 1। ठीक है? इसको -1/5 से मल्टीप्लाई किया ना। अरे इथं बघ रे वो, मल्टीप्लाई डिवाइड अरे इथं बघ रे, माझ्याकडे पाहतो इथं 0 आणायचं बघा, इथं 0 आणताना मल्टिपल बाय काय तिकडे काय पागल की रे? मल्टीप्लाई बाय 0 करना है तो ये भी 0 हो जाएगा बेटा। और मल्टीप्लाई बाय 0 करना सबसे बेहूदी बात है इसके अंदर, यस जो सर, कभी आपको उच्चारनी नहीं आपके मुंह से। यस सर। तो अगर मुझे इसको 0 बनाना है बगैर इसको चेंज हुए, तो मैं क्या कर सकता हूँ? R1 चेंजेस टू R1 - 2 टाइम्स R2। R1 में से मैं 2 टाइम्स R2 सब्ट्रैक्ट करूंगा। अब उसमें क्या होगा? R2 तो जैसे का वैसे रहेगा। अब 1 में से -2 टाइम्स 0 सब्ट्रैक्ट करने से 1 ही रहेगा ना। हाँ सर। ये हो गया। और यहाँ क्या होगा? 0 बन जाएगा। 2 - 2 टाइम्स 1 0। हो गया सर। हाँ हो गया, आयडेंटिटी हो गया। म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं का की रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून तुम्ही एका चांगल्या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केलेलं। द्या आळस आलेले पण ते मला तिने हे करून घेतलं। म्हणजे किती मुली हे असतात बघा तुम्ही, आळस सुद्धा, आणि तुम्ही बोलतात काय करताय, जरा शिका।
Yes, sir. हो सर तो बेटा ये है कि ट्रांसफॉर्मेशन की हेल्प से रो हो या कॉलम रो हो या कॉलम हो, ट्रांसफॉर्मेशन की मदद से आप लोग दिए गए मैट्रिक्स में कैसे चेंज लाते समझे। हाँ सर। इसका थोड़ा प्रैक्टिस करते हैं। और आप पहले दोनों के दोनों एक्सरसाइज में यही प्रैक्टिस चलेगा। पहले एक्सरसाइज में थोड़ा रो और कॉलम ट्रांसफॉर्मेशन कैसे करना है वो 1 1 0 0 1 तो बना लीजिए। अरे भाई जो बनाना है वो बना, ऐसी बात नहीं है। हमें जो भी बनाना है उसके लिए रो और कॉलम ट्रांसफॉर्मेशन कैसे किया जाता है वो बताना है। और रही बात उसको आइडेंटिटी बनाने की, तो आइडेंटिटी ही बनाना पड़ेगा, क्योंकि आगे आपको समझेगा क्यों बनाना पड़ेगा। कहते हाँ सर। सारी चीजें स्टेप बाय स्टेप। Yes, sir. सर कॉलम ट्रांसफॉर्मेशन रुको जरा। हाँ त्याचं पण घ्यायला घेतलं तर हे काय आता करायचं ना, करते हैं क्या एकदम व्यवस्थित होईल सगळं। Yes, sir. Progressive. ब्रेक आहे ना Break आहे का? ब्रेक आहे 10:30 ला, 10 मिनिटं सव्वा 10 ला। चला, सर चला. सर झाले चला. चला साडेनऊला स्टार्ट केलं ना सर, अरे पावणे 11 11 सर 41 सर यांचा क्लासला येतो क्लासचा 11चा. आपल्या पलीकडे राहील ना। सर एवढे पेपर ऐका येतील ना सर। सर एक तर अरे हां एवढे स्टेटले काय रे नाही हा, म्हणतो सर. इथे 10:30 ला क्लास असतो ना। Yes, sir. चला सर एक क्वेश्चन होतं सर. नाही मग आपण ते पोरी तर घेऊ ना आपण। हा सर. सर एक आहा, आहा. अरे अरे यार. नहीं अरे तसं नहीं, अपने को अभी सॉल्व करना है ना, अपने को यही तो सब करना है अभी। तू नाही, तुम्हाला मी काय म्हणतो, तुम्हाला काय फालतू काय देते ते फालतू करण जो पिक्चर मध्ये सर जोक नाही वाटत. काय जोक झाला बोललो असं आलं दे तुझ्या जीवनाचा जो गपला हो का निबंध लिहितो का अशा वाक्य वगैरे जीवनाचा जोक झाला झाला ना टेन्शन कोसे तो आताची करीत बरं काय शिक्षण घ्या आपल्याला ते आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन हे बघा आपल्याला एक हेच करायचंय की एक 2x2 चा मॅट्रिक्स आणि 3x3 चा मॅट्रिक्स रो ट्रान्सफॉर्मेशन आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कसा कन्वर्ट करायचा आणि एक 2x2 चा आणि 3x3 चा मॅट्रिक्स कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आयडेंटिटी मध्ये कसा कन्वर्ट करायचा हे आपल्याला करणंच आहे। कळतंय का? तर आता आपण एक काम करूया, आपण 2x2 च्या मॅट्रिक्सला कोणत्याही मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं त्याचा अल्गोरिदम लिहून घेऊ पहिले, कळतंय? मग 3x3 चा आणि मग तिकडच्या हॉलमध्ये आपण ते करूया। आणि मग पहिले एक्सरसाइज सॉल्व करूया। अल्गोरिदम मी तुम्हाला सांगतोय 2x2 मॅट्रिक्स आहे तुमच्याकडे दिलेला A11 A12 A21 A22 तर स्टेप 1 मध्ये काय करणार, याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करणार। स्टेप 1 मध्ये काय करणार, मेक A11 1 A11 ला 1 बनवणार। कसं बनवायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, रोच्या इंटरचेंज करून। आणि हे जे आपण बघतोय हे रो ट्रांसफॉर्मेशन पाहतोय, ये क्वेश्चन बघतोय आपण रो ट्रांसफॉर्मेशन की मदद से, क्योंकि देखो रो ट्रांसफॉर्मेशन में और रो ट्रांसफॉर्मेशन में और कॉलम ट्रांसफॉर्मेशन में एल्गोरिथम में फर्क है, समझने में फर्क है। रो ट्रांसफॉर्मेशन के अंदर जब आप A11 को 1 बनाते हो तो स्टेप 2 के अंदर आप क्या करते हो, A11 के, क्योंकि आप रो ट्रांसफॉर्मेशन यूज कर रहे हो तो A11 के कॉलम में आने वाले को 0 बनाने का प्राधान्य क्रम होगा, तो A21 को 0 बनाना होगा क्योंकि आप रो ट्रांसफॉर्मेशन कर रहे हो। फिर आप स्टेप 3 में A22 को 1 बनाएंगे और फिर A22 के कॉलम में आने वाले को स्टेप 4 में क्या बनाएंगे, 0। A12 को 0 बनाएंगे। और इन सबको 1 और 0 बनाने में
आप रो ट्रांसफॉर्मेशन का सहयोग लेंगे, ठीक है, एलिमेंट्री रो ट्रांसफॉर्मेशन का सहयोग लेंगे। आई बात समझ में? और बेटा अभी ये हो गया रो ट्रांसफॉर्मेशन से, ये हो गया रो ट्रांसफॉर्मेशन से 2x2 के मैट्रिक्स को यूनिट मैट्रिक्स में करना। अब सेम 3x3 का मैट्रिक्स दिया है, उसको रो ट्रांसफॉर्मेशन का यूज करके आपको क्या करना है, उसको आपको कन्वर्ट करना है। सर याच्यासाठी मॅट्रिक्स स्क्वेअरच पाहिजे का? स्क्वायर ही मैट्रिक्स में होगा, आइडेंटिटी कर रहे हैं ना हम। आप रो ट्रांसफॉर्मेशन किसी भी मैट्रिक्स पर अप्लाई कर सकते हो, रेक्टेंगुलर पे भी कर सकते हो, वो नहीं सवाल। आइडेंटिटी मैट्रिक्स में स्क्वायर ही होता है। सर आइडेंटिटी में डायगोनल छोड़ के सब जीरो रहता है ना? डायगोनल छोड़ के सब जीरो रहता है, आइडेंटिटी डायगोनल खुद 1 1 1 होता है। आयडेंटिटी लक्ष द्या, मी जायला नाही सांगितलेलं, मी महत्त्वाची गोष्ट सांगतोय। याचा पूर्ण इन्व्हर्स मध्ये वापर होणारे एक प्रश्न कंपल्सरी येतो बोर्डात, कळतंय का? स्टेप 1 मध्ये तुम्ही काय करणार, 3x3 च्या मॅट्रिक्सला आयडेंटिटी बनवायचे। सेम पद्धत, पहिले A11 ला 1 बनवा, कारण की आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरतोय। तर स्टेप 2 मध्ये तुम्ही काय करणार, त्याच्या कॉलम मध्ये येणाऱ्या दोघांना सुद्धा 0 बनवणार, रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून। परत स्टेप 3 मध्ये तुम्ही काय करणार, A22 ला बनवणार, कळतंय का? पहिले याला मग याला मग याला, तिथे दोघच होते, कळतंय का? मग A22 ला 1 बनवणार आणि स्टेप 4 मध्ये त्याच्या कॉलम मध्ये येणाऱ्या दोघांना 0, म्हणजे A12 A32 0। पुन्हा स्टेप 5 मध्ये स्टेप 5 मध्ये A33 ला 1 बनवणार आणि स्टेप 6 मध्ये त्याच्या कॉलम मध्ये येणाऱ्या दोघांना 0 बनवणार। येते लक्षात? आणि याचे विपरीत कॉलम ट्रान्सफॉर्मेशन होते। हे याचा फोटो काढून ग्रुपवर टाकून दे, घेतला ना, ग्रुपवर टाकून दे। आणि 2x3 मध्ये कसं केलं आपण तुम्ही ते रो ट्रान्सफॉर्मेशन रेक्टेंगल मध्ये? हे पहा, त्यावेळेस तुम्ही फक्त 2x3 मॅट्रिक्स आहे, ठीक आहे, 1 2 3 4 5 6 2x3 म्हणतो, ठीक आहे। तुला रो 1 मध्ये चेंज करायचं, रो 1 इंटरचेंज रो 1 इंटरचेंज R1 + 2R2। मला 1 1 0 नाही बनवायचं, मला फक्त हे रिक्वायर्ड चेंज पाहिजे मला। आयडेंटिटी बनवण्यासाठी स्क्वेअर मॅट्रिक्स दिलेला असेल ना ऑलरेडी, पण तुम्ही कोणत्याही मॅट्रिक्स मध्ये तो रेक्टँग्युलर असेल तर अरे 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 कळतंय? आता लगेच तिकडे आपण चालू करून देऊया 5 मिनिटांना, 11 वाजता। मी सांगतोय, मी तिकडं 11:15 वाजता स्टार्ट करणार आहे, ठीक आहे?